नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी मिथुन राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना हा महिना संमिश्र फळ देणारा, त्यात उत्तरार्धात चांगली फळं देणारा आणि पूर्वार्धात थोडीशी कष्टदायक घटना आणून देणारा महिना असं म्हणता येईल. कष्टदायक जरी म्हटलं तर तुम्ही काळजी करायचं कारण नाही, कारण कष्टाचं जीवन असलं पाहिजे आणि कष्टाशिवाय काही नाही हे ज्याला कळलं तो कधीही स्वतः आळस करत नाही आणि त्या कष्टाला सामोरं जातो आणि कष्टाने जे मिळवलं जातं त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे ते कष्ट करायची तुमची तयारी आहे मानसिक, आणि ते कष्ट केल्यानंतर उत्तरार्धामध्ये त्याचं जेव्हा फळ मिळेल तेव्हा त्याचं चीज तुम्हाला होईल असं या ठिकाणी दिसून येतं. म्हणून कष्टाला घाबरू नका. जे कष्ट करावे लागतील ते करा. त्याची प्रचिती तुम्हाला लगेच पुढच्या पंधरवड्यात येईल असं ग्रहमान या ठिकाणी मिथुन राशींचं दिसून येत आहे आणि त्यासाठी त्यांनी तयारीत राहा, म्हणजे कष्ट करायला तयारीत राहा. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पूर्वार्धात काही ॲलर्जी होणे किंवा सायनस किंवा असला काहीतरी त्रास होणे, सर्दी किंवा अन्य काही प्रकारे त्रासाने ॲलर्जी होणे, अशा काही गोष्टी तुम्हाला कुंडलीत दिसून येत आहेत मिथुन राशींच्या व्यक्तींनी. तर त्याबाबतीत थोडे सतर्क राहा. डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्या. लेट गो करू नका, कारण कुठलीही गोष्ट त्याला जर उशीर केला तर आपल्याला ती गोष्ट बरी व्हायला डबल टाईम लागू शकतो आणि तेवढा वेळ तुमचा उगाचच नाहक खर्च होईल. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरी सल्ला घ्या. असे जे काही ॲलर्जी किंवा अन्य अशा ज्या काही गोष्टी असतील त्याच्यावर औषधोपचार योग्य वेळी करा, एवढाच सल्ला मी या ठिकाणी मिथुन राशींच्या व्यक्तींना देत आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तुमच्यासाठी खूप काम वाढून ठेवलं आहे. जे नोकरदार व्यक्ती आहेत, ज्यांना जे स्वतः काही कमिटमेंटमध्ये अडकलेले आहेत, त्यांना भरपूर कामाचा डोंगर या महिन्यात उभा राहील. पण तुम्ही तेवढे क्रिएटिव्ह आणि ॲक्टिव्ह आहात की ते तुम्ही लीलया पार करू शकता. म्हणजे ती जबाबदारी समजून तुम्ही ते निश्चितपणे पूर्ण करू शकता. असं एक पॉझिटिव्ह ग्रहमानसुद्धा इथे आहे. काम असलं तरी हरकत नाही, पण ते पूर्ण करायची क्षमता तुमची आहे आणि ते तुम्ही करू शकता. ही गोष्ट तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. आणि आपण यशस्वीरित्या एखादं काम करून दाखवलं तर तो एक आनंद वेगळा असतो. मग ते कष्ट हे कष्ट वाटत नाहीत माणसाला. तर अशा कष्टाची तयारी ठेवा असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. वरिष्ठ अतिशय खुश होतील या महिन्यामध्ये आणि तुमचं रेकमेंडेशन जे आहे प्रमोशनसाठी किंवा अन्य गोष्टींसाठी त्यांच्याकडून दिलं जाईल. हे सगळं तुमच्या पडद्यामागे घडतील घटना, पण तुम्हाला वरिष्ठांची शाबासकी ह्या महिन्यात योग आहे आणि ते तुम्ही प्राप्त करून घ्या. प्राप्त करून घ्या याचा अर्थ तुम्ही त्यासाठी केपेबल आहात असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. जे स्वतः उद्योगधंदा करतात, स्वतःचे काही लघुउद्योग आहेत किंवा उद्योजक आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये मोठा आवाका ठेवा. काही कार्य करण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी आपली व्हिजन मोठी ठेवा. कारण तुम्ही तुमची व्हिजनच जर आपल्या चौकटी पलीकडे जाऊन बघितली नाही तर तुम्हाला मोठं व्हायला वेळ लागेल. म्हणून व्हिजन मोठी ठेवा. आत्ता ग्रहमान अनुकूल आहे, त्यावेळी जर तुम्ही व्हिजन मोठी ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा निश्चितपणे होईल. म्हणजे ते तुम्हाला पुढच्या 2 महिन्यात असं वाटेल, अरे कसं काय घडलं या वेळेला, पण ती व्हिजन तुम्ही मोठी ठेवलीत तर ते होणार. म्हणून दृष्टिकोन आपला बदला आणि एखादे मोठे चॅलेंज स्वीकारा, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो जे रोजंदारीवर काम करतात किंवा अगदी डेली वेजेससारखं काम करतात, त्यांना ह्या महिन्यामध्ये आपल्या कामाचा मोबदला थोडे घासाघीस करून घ्यावा लागेल. म्हणजे एखादं आपण कामाचं बजेट ठरवलं, ते तुमचं बजेट जरी योग्य असलं तरी समोरचा माणूस जो आहे तो कमी भावात तुमच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करेल. पण तुम्ही तुमच्या निर्णयावर टिकून राहा आणि आपलं जे कष्टाचं मोल आहे ते घ्यायला कधीही कमी होऊ देऊ नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपल्या कुटुंबात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी म्हणजे
लग्न आदी मंगल कार्य जे आहेत त्या मंगल कार्यासाठी तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी प्रवास करावा लागेल किंवा तो विवाह सोहळा किंवा जास्त सोहळे अटेंड करण्यासाठी तुम्हाला एक वेगळा एक मानसिक आनंद आणि उत्साह असेल आणि कुटुंबासहित तो तुम्ही आनंद जो आहे तो आपल्यासाठी बाळगा आणि आपल्या कुटुंबियांनासुद्धा तो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, काही वेळेला गुरुपरंपरा किंवा अन्य काही धार्मिक बाबतीत जे लोक अध्यात्मामध्ये गुंतलेले असतात त्यांना आपल्या गुरूंकडून एक चांगला संदेश आणि त्याचप्रमाणे काही उपदेशपर काही गोष्टी तुम्हाला आपल्या गुरूंकडून मिळतील. हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की ज्याचा आपल्याला आयुष्यभर फायदा होणार. म्हणजे आपले गुरु प्रसन्न होऊन आपल्याला काही उपदेश देतील असं या ठिकाणी दिसून येत आहे आणि तो उपदेश तुम्ही पाळा आणि तो पाळल्यानंतर तुम्हाला त्यापासून पुढे फायदाच फायदा आहे असं दिसून येत आहे. आपल्या घरामध्ये काही खरेदी करायची जी असेल ती खरेदी करण्यासाठी चांगले दिवस आहेत, ती खरेदी करा. अगदी अलंकार वगैरे असे जर तुम्हाला काही या महिन्यात घ्यायचे असले तर ते सुद्धा अलंकार तुम्ही या महिन्यात करून घ्यायला हरकत नाही. विशेषतः गृहिणी ज्या आहेत त्यांनी बऱ्याच दिवसापासून मनात दडवून ठेवलेल्या काही गोष्टी असतील तर त्या या महिन्यात पूर्णत्वास येतील, साकारायला लागतील. तर ते तुम्ही तो आनंद तुम्ही घरच्यांनी आणि तुम्ही स्वतःही मिळवा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. जी दाम्पत्य नवीन आपल्या बाळाची किंवा आपल्या येणाऱ्या पाहुण्याची वाट बघत आहेत त्यांना या महिन्यात सुवार्ता ऐकायला मिळेल. जे प्रयत्न ते काही महिन्यापासून करतायत त्यांना या प्रयत्नांना यश आलेलं या महिन्यात त्यांना बघायला मिळेल. म्हणजे त्याही बाजूनी आपल्याला एक आनंदी आनंद असं वातावरण आणि उत्साहवर्धक असं वातावरण तुमचं होईल. कारण हा जो आनंद आहे हा अतिशय दुर्मिळ असतो, तो अनुभवल्यानंतरच कळतो आणि तो आनंद तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. म्हणून दाम्पत्याने या बाबतीमध्ये थोडंसं महत्त्व जाणून घ्या. ज्यांचे विवाहोत्सुक जे कोणी मुलं मुली आहेत त्यांनी या महिन्यामध्ये जरा स्पीडली आपली कामं करा. कारण आपण जर एखादी गोष्ट डिले केली तर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून अनुकूल कालावधी असताना त्या गोष्टी पटापट पुढे जाऊ दे. त्या गोष्टी उगाच टाळू नका किंवा त्याची उगाच परीक्षा पण घेऊ नका. म्हणजे या गोष्टी पटापट होऊन जातील. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपले मित्र आणि आपला परिवार हे जे आहेत हे आपल्यासाठी कायमच खास आहेत. पण आपण आपल्या मोठ्या व्यक्तींसमोर बिनडोकपणे वागलं तर काही वेळेला तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आपल्यापेक्षा मोठे आहेत ते सांगतायत ना त्याप्रमाणे ऐकायचं, उगाच आर्ग्युमेंट करायचं नाहीत. असं जर धोरण ठेवलं तर ज्येष्ठांचा सल्ला हा तुमच्यासाठी आणि गुरूंचा सल्ला हा तुमच्यासाठी नेहमीच चांगला असेल. तर त्याचं नीट पालन करा असं त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये रंगरंगोटी करणं, काही सिव्हिल वर्क करून घेणं, घरामध्ये काही वाहन वगैरे खरेदी करणं असे योग या महिन्यात दिसून येत आहेत. जर आपल्याकडे तेवढी संपत्ती असेल तर ते निश्चितपणे करा की ज्यामुळे आपला परिवार सुखी होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्पन्न जे आहे ते उत्पन्न तुम्हाला पूर्वीपासून येणारं उत्पन्न आहे ते या महिन्यात हातात पडेल. कारण बऱ्याच वेळेला असं असतं की आपले पैसे आहेत ते मिळणार आहेत पण कधी मिळणार आहे माहिती नाही. तर ते ह्या महिन्यात तुमच्या हातात पडतील आणि ते हातात पडल्यानंतर त्याचा योग्य विनियोग जो आहे तो तुम्ही करा. फक्त विचारपूर्वक आणि कोणाचा सल्ला घेऊन ते गुंतवणूक किंवा जे काय करायचं ते सल्ला घेऊन करा. सल्ला न घेता करू नका. विद्यार्थी दशेतले जे कोणी मिथुन राशींचे विद्यार्थी आहेत, मुलं मुली जे कोणी आहेत त्यांनी स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रॉब्लेम त्यामुळे होतो, आपला कॉन्फिडन्स नसतो आणि त्यामुळे होणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण उत्साह नाही म्हणत, कॉन्फिडन्स नसल्यामुळे गमावून बसतो. तर तुमचा कॉन्फिडन्स गमावू नका, जोशाने एखादी गोष्ट करून घ्या. हे होतं मिथुन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.